कुंभमेळ्यातील कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे। तर जामनेरमधील दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीसह आणखी 5 ते 7 जणांचा शोध सुरू असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। अटकेतील तनय महाजन हा आपला दूरचा नातेवाईक असल्याचेही त्यांनी सांगितले। मात्र नातेवाईक असो किंवा अन्य कोणीही दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असा इशारा महाजन यांनी दिलाय। तर या प्रकरणात आणखी मोठी नावे आणि मोठ्या आर्थिक व्यवहाराची माहिती समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले। 2 जणांना कुंभमेळ्याच्या या खोट्या वर्कआउट देण्याच्या संदर्भामध्ये मीच माझ्याकडे लोक आले होते की अशी ऑर्डर मला मिळालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मीच सीपींनाही सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री मोदीच्या कारण मी सर्वात मीटिंगच्या दिवशीच कुंभमेळ्याची बैठक होती त्या विषय घातलेला आहे। आमचे आयुक्त आहेत, महसूल आयुक्त ते कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने म्हणजे डिजिटल सहीने हे सगळे प्रसिद्ध झालेले होते आणि मी त्यांनाही ती कॉपी पाठवली। ते पण म्हणते की अशी आपली कुठली कॉपी या ठिकाणी आपण अशी दिलेली नाही, असं कुठलं टेंडर निघालेलं नाही आणि म्हणून आपण पोलिसांमध्ये तक्रार केली। त्याच्यामध्ये 2 जणांना ताब्यात दिलं आहे। अजून एक जण त्यातला जो मुख्य अजून आरोपी आहे शकील नावाचा, तो सुद्धा फरार आहे। अजून 5-6 आरोपी याच्यामध्ये आहेत, त्यांचाही शोध त्या ठिकाणी सुरू आहे। त्यांची नावं साहेबांकडे त्या ठिकाणी गेलेली आहेत। ज्यांना वर्क ऑर्डर खोटे मिळालेले आहेत त्यांनी ही तक्रार पोलीस स्टेशनला नाशिकला केलेली आणि सीपी साहेब स्वतः लक्ष घालतायत। त्यात एकाही जणाला सोडायचं नाही। हे असतील आरोपी, त्यांना सगळ्यांना ताब्यात घ्यायचं आहे। ज्यांनी हा गंभीर गुन्हा आहे, 100 कोटीच्या 150 कोटी रुपयाच्या बोगस वर्क ऑर्डर या त्या ठिकाणी छापून घरी छापून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून म्हणतो हा अतिशय गंभीर गुन्हा आहे। याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। जे दोषी असतील त्यांच्यावर अगदी कठोर आणि कडक कारवाई केली जाईल आणि यापुढे असं कोणी करणार नाही। नुसत्या कुंभमेळ्यातच नाही तर इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे। वर्क ऑर्डर बोगस घरी छापून घ्यायच्या, लोकांना द्यायच्या, ही फसवणूक आहे। 420 आहे सगळं आता। म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कडक कारवाई होईल। पोलीस त्याची चौकशी करतात। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जळगाव।